हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अवर एज्युकेशनल चॅनल. आय एम आकाश. तर बघा, रमाबाई रानडे यांच्यावर आधारित प्रश्न उत्तरे आपल्याला इतिहास या विषयामध्ये कव्हर करायची आहे. तर येणाऱ्या कंबाईन करता आपल्याला या सिरीजचा नक्कीच फायदा होणार आहे. तर लक्षात घ्या. चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा, रमाबाई रानडे यांचा जन्म सातारा. तर काही पुस्तकामध्ये सातारा दिलेला आहे, मात्र विकिपीडियावर जर आपण गेलो तर तिथे आपल्याला सांगली हे पाहायला मिळेल. तर सांगलीमधील लक्षात घ्या देवराष्ट्र या ठिकाणी झालेला होता. रमाबाई रानडे यांचे मूळ नाव काय होते? तर रमाबाई रानडे यांचे जे मूळ नाव होते ते यमुना होते, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढे जो आपण रमाबाईंचा विवाह वयाच्या 11व्या वर्षी महादेव गोविंद रानडे यांच्याशी झालेला होता, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि रानडे यांनी त्यांना घरामध्ये शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. सो हे पण ॲन्सर बरोबर आहे. त्यामुळे ॲन्सर नंबर जे 4 आहे, दोन्ही स्टेटमेंट इथे बरोबर आहे. त्यानंतर बघा, हिंदू विधवा म्हणजे घरातील पोतेरे असे उद्गार कोणी काढले होते? तर ते उद्गार काढले होते रमाबाई रानडे यांनी. तर बघा, ऑप्शनमध्ये पंडिता रमाबाई सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा कोणताही प्रश्न विचारला, समजा पंडिता रमाबाईवर जरी विचारला आणि रमाबाई रानडे यांच्यावर जरी विचारला, तरी दोन ऑप्शन एका प्रश्नामध्ये नक्की असतातच, कारण ते आपल्याला गोंधळात टाकतात. त्यामुळे लक्षात घ्या, हिंदू विधवा म्हणजे घरातील पोतेरे हे उद्गार रमाबाई रानडे यांनी काढलेला आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बघा, क्वेश्चन नंबर 5, रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब, रमाबाईंनी हिंदू लेडीज सोशल क्लब केव्हा काढला? तर याचा ॲन्सर जे आहे ते 1894 आहे, हे मान्य आहे आपल्याला. बट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी काढला, पंडिता रमाबाई की रमाबाई रानडे? तर याच्यामध्येच आपलं कन्फ्युजन जास्त असते. तर लक्षात घ्या, रमाबाई रानडे यांनी काढलेला आहे. त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा हा जो क्लब आहे हा कुणी काढला हे क्लिअर करा. नंतर इयर तुमच्या लक्षात राहीलच, 1894. ओके. त्यानंतर पुढे जो आपण म्हणजे क्लिअर झालं की हिंदू लेडीज सोशल क्लब कोणा काढला? तर तो काढला रमाबाई रानडे यांनी. त्यानंतर भारत महिला परिषद, लक्षात घ्या, भारत महिला परिषद केव्हा स्थापन करण्यात आली? तर 1914ला. ओके. हिंदू लेडीज सोशल क्लब म्हटलं तर 1894 आणि भारत महिला परिषद म्हटलं तर 1914ला स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतर रमाबाईंनी मुंबई प्रांत सरकारच्या येरवडा कारागृहाच्या मानद अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. येरवडा, लक्षात घ्या, येरवडा कारागृहाच्या मानद अध्यक्ष म्हणून कोणी काम केलेलं आहे? पंडिता रमाबाई की रमाबाई रानडे? तर रमाबाई रानडे यांनी हे काम केलेलं आहे. ओके. मानद अध्यक्ष त्या राहिलेल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपले जीवनपट जे आहे, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, या पुस्तकात लिहिलेलं आहे. तर हा पण प्रश्न बरोबरच आहे. ठीक आहे सर, हे दोन्ही जे ऑप्शन आहे स्टुडंट हे बरोबर आहे. त्यामुळे याचा ॲन्सर नंबर जे पाहिजे ते आहे 4 नंबरचं. लक्षात घ्या, AB दोन्ही बरोबर आहे. ओके. तर 7ला आपण बघितलं 4 नंबरचं ऑप्शन. त्यानंतर बघा, रमाबाई रानडेंनी सेवा सदन, बघा, सेवा सदन केव्हा व कुठे काढलं? तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की रमाबाई रानडे यांनी सेवा सदन काढलं. आणि कुठे काढलं? तर ऑप्शन नंबर 2 आहे, 1908मध्ये मुंबई येथे सेवा सदन त्यांनी काढलेलं होतं. ओके. बाकी कृपा सदन वगैरे जे आहे ते रमाबाई रानडे यांनी काढलेलं आहे. पंडिता रमाबाई यांनी काढलेलं आहे. ओके. कृपा सदन, बातमी सदन, शारदा सदन, हे जे बाकीचे जे सदन आहे हे पंडिता रमाबाई यांनी काढलेले आहे. तर रमाबाई रानडे यांच्याशी संबंधित एक सदन आहे, ते म्हणजे सेवा सदन. तर तुम्ही हा प्रश्न इथे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, विमेन्स इंडियन असोसिएशन, लक्षात घ्या, विमेन्स इंडियन असोसिएशनमध्ये कोणकोणत्या महिला होत्या ज्या प्रमुख आहे? तर बघा, ॲन्सर नंबर 4 आहे ABC. म्हणजे ॲनी बेझंटचा पण याच्यामध्ये समावेश होता, मार्गारेट कझिन यांचा पण याच्यामध्ये समावेश होता आणि रमाबाई रानडे यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होता. सो विमेन्स इंडियन असोसिएशन हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि नंतरचा प्रश्न बघा, मुंबई इलाख्यात स्त्री मतदारांसाठी रमाबाईच्या नेतृत्वात किती स्त्रियांची कमिटी नेमलेली होती? तर याचं जे ॲन्सर आहे ते आहे 2 नंबर, 20 सदस्यांची कमिटी, स्त्रियांची कमिटी नेमलेली होती. आणि त्यानंतरची लास्ट स्लाईड आपल्यासमोर आहे. रमाबाई रानडे यांचे निधन कशाने झाले? तर बघा, प्लेग या रोगाने त्यांचे निधन झालेले होते. आणि रमाबाईने आपल्या दिराचा मुलगा दत्तक घेतला होता. त्याचे नाव काय होते? तर त्यांचे नाव होते नानू. लक्षात घ्या, नानू. तर या पद्धतीनं आपण हे प्रश्न कव्हर केलेले आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल. थँक्यू सो मच.